नमस्कार मित्रांनो, आपण एकदम टॉपचं ट्युटोरियल घेऊन आलोय मित्रांनो दहीहंडी उत्सवावर. तर भरपूर अशा आगमन सोहळ्यावर मागं ट्युटोरियल अपलोड केले, पण फायनली एक ट्युटोरियल आपण घेऊन आलो ते म्हणजे 10x8च्या साईजवर विषय. तर मित्रांनो, राहिला मटेरियल दिवशी संपूर्ण ते मी पीईटी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली, ठीक आहे. तर त्या पीईटी फाईल मी पासवर्ड टाकलाय, सांग की 3 स्टेप मी तुम्हाला स्क्रीनवर पासवर्ड बघायला भेटतो. तर अशा मी आपलं फायनली आजचं ट्युटोरियल मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर फायनली मित्रांनो मी आलोय फोटोशॉप. तर फोटोशॉप आल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल क्लिक करतो, न्यू मध्ये येतो. तर न्यू मध्ये आल्यानंतर हा पॅनल तुम्हाला इथे शो होऊन जाणार. तर इथं 10x8ची मी साईज क्रिएट केली, इंचेस मध्ये ठेवली. इथं रेझोल्युशन 300 ठेवा तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्स नुसार नक्की, ठीक आहे. इथं आपण क्रिएट म्हणतो. क्रिएट केल्यानंतर असं म्हणजे आपण इथं साईज क्रिएट करून घेतो 10x8, तो काय विषय नाही, ठीक आहे. याच्या डिझाईन करताना कोणकोणत्या चुका नका करू मित्रांनो. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, जसे की मी फाईल न्यू क्लिक करतो, इथं समजा आपण हा पॅनल इथं ओपन केला, तर तुम्ही इथं 10x8ची समजा इथं साईज घेतली. तर भरपूर जण काही चूक करता माहिती का, तर इथं समजा रिलेशन इथं 72 ठेवते, ठीक आहे. तर असे मी समजा इथं 72 ठेवते, असे मी इथं 72 टाकून घेतोय. इथं क्रिएट म्हणतो, ठीक आहे. समजा आपण एक दुसरा पॅनल इथं ओपन केला, तर XYZ समजा इथं नॉर्मल तुम्ही कोणता तरी इमेज घेतलाय, ठीक आहे. जे कोणतं तरी तुम्ही काम केलंय, समजा आपण असं म्हणजे एक रेक्टेंगल घेतला, ठीक आहे. फिलअप मारून घेतो नॉर्मल, अच्छा म्हणजे इथं लॉक तुमचा. तर उदाहरणार्थ इथं तुम्ही इमेज वगैरे घेतला, तर तुम्ही इमेजवर जाऊन इमेज साईज येऊ डायरेक्ट तुम्ही रेझोल्युशन हाय करते वेळेवर, त्यांनी तुमची काय डिझाईन तुमची फुटणार. त्याची डिझाईन तुमची फुटणार. तुम्ही ते काय असं करू नका, कारण डिझाईनला म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिंटिंग वगैरे करशाल, जेणेकरून डिझाईन काम करशाल, तर वेळोवेळी इफेक्ट वगैरे कसा दिसतो त्याच्याद्वारे तुम्ही नक्कीच ते काम करते. तर त्यामुळे इमेज आधी रेझोल्युशन जे आहे मित्र नॉर्मल 300 ठेवा, ठीक आहे. ही चूक अजिबात तुम्ही नका करू. तर अशाने आपण येतो आजच्या आपल्या बॅनरवर, ठीक आहे. तर अशाने आपण एक कलर फिल मारलाय, त्यावर आपण एक बॅकग्राऊंड घेतलं, हे बघू शकतो बॅकग्राऊंड. त्याला पूर्ण आपण वॉटर टाईप इफेक्ट मारलाय, हे बघू शकतो झूम करून. एकदम संपूर्णरित्या खतरनाक आपला इफेक्ट बसलाय तो. त्यावर आपण इथे एक मागं ब्रश मारलाय, तिथं आपण त्यावर एक नाव घेतलंय, अशा म्हणजे एक ग्रुप मारलाय इथं शेपची, ठीक आहे. हे बघू शकतो. त्यावर आपण गोविंदा रे गोपाला या टाईप मध्ये एक थोडं टेक्स्ट मारलंय 2-3 प्रकारे. एक मध्यभाग घेतलं, एक इकडे घेतलं, एक इकडे घेतलं. तर अशा टाईप मध्ये आपण 3 टेक्स्ट मारले. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा इमेज टाकला कृष्णाचा. इमेज बघा पूर्ण HD क्वालिटी मध्ये प्रोव्हाइड आहे तुम्हाला, हे बघू शकता. एकदम खतरनाक आपला असा इफेक्ट, संपूर्ण ते आपण सविस्तर गोष्टी त्यात आपण ऍड केल्या. ते झाल्यानंतर त्यावर आपण एक टेक्स्ट ऍड केलं, दहीहंडी उत्सव, हे बघू शकता. तर हा टेक्स्ट इफेक्ट संपूर्ण त्या कसा मारते तर टोटल मी अपलोडच केलं, तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रोफाईल जाऊन नक्कीच चेक करा, काय विषय नाही. त्यानंतर त्यावर आपण ग्रुपला ऍड केलंय, निमित्त आपण असो आपल्या परिवारात शुभेच्छा, हे टेक्स्ट नक्कीच क्रिएट करून आपल्या ग्रुपमध्ये दिलंय तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आपण इथं जो आपण बॅकग्राऊंडला जे गोविंदा गोपाला टेक्स्ट मारलंय ते तिथं संपूर्ण त्या प्रॉपर मध्ये घेतलंय. तर भरपूर म्हणणं असेल, दादा आम्हाला कन्सेप्ट नाही सुद्धा सविस्तर गोष्टी कशामध्ये आम्ही डिझाईन करू शकतो डायरेक्ट प्रॉपर, ठीक आहे. बॅकग्राऊंड कोणत्या प्रकारे कशा घ्यायच्या, कोणत्या डिझाईन, यावर टोटल मी नक्कीच आणणार, मला नक्कीच कमेंट करा, ठीक आहे. भरपूर जणांना अशी आयडिया सुचत नाही. त्यानंतर आपण घेतलंय मित्रांनो इथं ते फुल घेतलं शुभेच्छा म्हणून, ठीक आहे. नंतर ग्रुपला आपण इथं बघू शकता 16 ऑगस्ट केलंय, हे आपण टेक्स्ट मारलंय, एकदम ऍक्टिव्ह दिसतंय ते, तो काय विषय नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट लोगो आम्ही तर लोगो मारला, तुम्ही सुद्धा मारू शकता, काय विषय नाही. चेंज आउट करून इथं तुम्ही नक्कीच घालू शकता, कारण आपण याची पीईटी फाईल तुम्हाला HD क्वालिटी मध्ये नक्कीच प्रोव्हाइड केली. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आपण कलर लुकअप मारला. मी प्रत्येक डिझाईन मध्ये गोष्ट सांगत चाललोय, हे बघू शकता. आता आपली डिझाईन अशी होती, तर त्याला मारल्यानंतर अशी वा, हे बघू शकता. डायरेक्ट फरक बघा तुम्ही. झूम करतोय मी, अनआयडी करून दाखवली, हे बघू शकता. अशा वेळेला तुम्ही नक्कीच मारू शकता. परत जर तुम्हाला अजून वाटली तर मारायची, तर खाली एक ऑप्शन आहे, यावर यायचं, तर इथं कलर लुकअपचं ऑप्शन, तिथं आल्यानंतर तुम्हाला लोड प्रीसेट म्हणून एक नंबर सिलेक्ट करा. अशा वेळी खाली तुमच्या कीबोर्ड चेअरनुसार नक्की घेऊन टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा रिझल्ट बघायला भेटेल, ठीक आहे. आपली पहिली अशी होती ना, अशी लगेच हा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार. जास्त म्हणून ऑपॅसिटी फुल नका ठेवू, 20 किंवा 30 ठेवा, जेणेकरून डिझाईन तुमच्या एकदम ऍक्टिव्ह होते, ठीक आहे. तर आपण डिलीट केली, आपण नॉर्मल आहे तीच ठेवली. तर अशा मी तुमची पहिली आहे. तर सेकंड पेज तुम्ही कशाने क्रिएट करू शकता. तर संपूर्ण इथं जे आहे मी तर सर्व त्याला इथं अनलॉक करून घ्यायचं, जसं की बॅकग्राऊंड सोडलं तर बाकी सर्व त्याला नॉर्मल तुम्ही कमी करून घ्या. अशा पद्धती
त्यानंतर इथं तुम्ही नक्की खाली नेम प्लेट टाकू शकता एक, ठीक आहे. अशा पद्धतीने फोटो वगैरे इथं खाली नक्की ते शेप वगैरे ऍड करून तुम्ही ते नक्कीच टाकू शकता. दोन प्रकार तुम्हाला हे नक्कीच करतील, तुम्हाला या पद्धतीने मी तुम्हाला प्रोव्हाइड केली, ठीक आहे. बाकी संपूर्ण त्या पूर्ण बॅनर एच क्वालिटी मध्ये प्रोव्हाइड केला मित्रांनो. भरपूर अशी मला पण मेहनत लागली बनवायला संपूर्ण, ठीक आहे. तर असे आपलं आजचं टोटल होतं मित्रांनो. असे टोटल वेगवेगळे नक्की घेऊन जाणार आहे, ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.